ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपली शेती, त्यातलं उत्पादन ही आपली खरी संपत्ती आणि या संपत्तीचं संरक्षण करायला हवं. आणि त्यासाठी शाश्वत शेती करायची तर संरक्षित शेतीशिवाय पर्याय नाही. आणि संरक्षित शेतीसाठी शासनाकडनं अनुदानही मिळतं. संरक्षित शेती म्हणजे काय, त्यासाठी शासनाच्या योजना कोणकोणत्या आहेत हेच जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे संरक्षित शेतीसाठी शासनाच्या योजना. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय रवींद्रजी भोसले यांना, प्रकल्प व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सुरुवातीला मला सांगा, संरक्षित शेती म्हणजे नेमकं काय? संरक्षित शेती हे असं शेतीतंत्र आहे ज्यामध्ये एखाद्या पिकाच्या संपूर्ण पीक वाढीच्या कालावधीमध्ये त्या पिकाच्या आवश्यकतेनुसार त्या पिकाभोवतालचं जे सूक्ष्म वातावरण आहे ते अंशतः किंवा पूर्णतः नियंत्रित केलं जातं, जेणेकरून त्या पिकापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल. बरं. आणि संरक्षित शेतीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश हा होत असतो? संरक्षित शेतीमध्ये सर्वसाधारणपणे हरितगृह, शेडनेट गृह, प्लास्टिक टनेल, वॉक इन टनेल, त्याचप्रमाणे प्लास्टिक आच्छादन, शेडनेट गृह किंवा हरितगृहातील विविध पिकांचं लागवड साहित्य इत्यादी घटकांचा या संरक्षित शेतीमध्ये समावेश होतो. बरं, शेतकरी बांधवांनी संरक्षित शेतीच का करावी, काय कारण त्यामागचं? संरक्षित शेती करण्याचे प्रमुख उद्देश जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने संरक्षित शेती केल्यामुळे आपल्या उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे उच्च गुणवत्तेचा शेतमाल आपल्याला या संरक्षित शेतीच्या माध्यमातून उत्पादित करता येतो, जेणेकरून निर्यात मूल्य असलेला शेतमाल उत्पादन केल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये किंवा उत्पन्नामध्ये वृद्धी आपल्याला करता येऊ शकते. फळपिकांच्या किंवा फुलपिकांच्या रोपवाटिका आपल्याला संरक्षित शेतीच्या माध्यमातून करता येतात. ऊती संवर्धित रोपे म्हणजे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून जी रोपं आपण निर्माण करतो, ही रोपं आपण सरळपणे शेतीमध्ये लावू शकत नाही. त्याच्या अगोदर आपल्याला गुणात्मक वाढ करावी लागते किंवा बळकटीकरण करावं लागतं, ज्याला हार्डनिंग आपण म्हणतो. अशा प्रकारचं हार्डनिंग ऊती संवर्धित रोपाचं संरक्षित शेतीच्या माध्यमातून केलं जातं. कीड व रोगांचं परिणामकारक व्यवस्थापन आपल्याला संरक्षित शेतीच्या माध्यमातून करता येतं. कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकाचा मर्यादित वापर आपल्याला याच्यामध्ये करता येतो. बिगर हंगामी पिके घेता येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आपली नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा संसाधन आहे, जमीन, पाणी, हवा, याचा अत्यंत कार्यक्षम वापर आपल्या संरक्षित शेतीच्या माध्यमातून करता येतो. आता संरक्षित शेतीसाठी शासनातर्फे वेगवेगळ्या घटकांना अनुदान दिलं जातं. नेमके कोणकोणते घटक आहेत? संरक्षित शेतीमध्ये प्रामुख्याने हरितगृह उभारणी, शेडनेट गृह उभारणी, प्लास्टिक टनेल, वॉक इन टनेल, त्याचप्रमाणे गारपीट विरोधी किंवा पक्षीरोधक ज्या जाळ्या असतात त्या, प्लास्टिक आच्छादन, त्याचप्रमाणे ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि हरितगृह, शेडनेट गृहामध्ये जे विविध पिकांचं आपण लागवड साहित्य वापरतो किंवा जी मशागत करतो, या सर्व घटकांसाठी शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अर्थसहाय्य किंवा अनुदान मिळू शकतं. हरितगृह म्हणजे नेमकं काय आणि त्याचे किती प्रकार आहेत? आपल्याला जो सूर्यप्रकाश पृथ्वीवर मिळतो, या सूर्यप्रकाशामध्ये अतिनील किरण असतात. हे अतिनील किरण जे आहेत ते वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणाला बाधक असतात किंवा घातक असतात. त्यामुळे जी फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी म्हणतो, म्हणजे वनस्पती जे अन्न तयार करतात, या अन्न तयार करण्याच्या क्रियेला त्यामुळे बाधा होते. हे अतिनील किरण स्टॅबिलाइज करण्यासाठी किंवा शोषून घेण्यासाठी काही प्रकारच्या प्लास्टिक फिल्म्स आजकाल उपलब्ध झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या अतिनील किरण स्थिर करणाऱ्या प्लास्टिक फिल्मच्या सहाय्याने झाकलेली किंवा झाकून हे केलेली सांगाडाबद्ध पद्धत संरचना
याला आपण हरितगृह म्हणतो. बरं. हे हरितगृह प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक नैसर्गिक वायुविजन प्रकारचे हरितगृह आणि एक वातावरण नियंत्रित हरितगृह. हे नैसर्गिक वायुविजन प्रकारचे हरितगृह जे आहेत यामध्ये वातावरण अंशतः नियंत्रित केलं जातं. नैसर्गिक वायुविजन प्रकारच्या हरितगृहामध्ये हरितगृहाच्या छताला एक फट असते ज्याला आपण व्हेंट म्हणतो, ओपन व्हेंट म्हणतो. त्याचप्रमाणे या प्रकारच्या हरितगृहांना त्यांच्या बाजूनं प्लास्टिक फिल्म गुंडाळता येण्यासारखी प्लास्टिक फिल्मची व्यवस्था केली असते, जेणेकरून नैसर्गिकरित्या आपल्याला या हरितगृहाचं आतील वातावरण जे आहे ते पिकांच्या आवश्यकतेनुसार आपल्याला अंशतः नियंत्रित करता येतं. अशा प्रकारच्या हरितगृहांमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला, त्याचप्रमाणे काही प्रकारची फुले, रोपवाटिका यासाठी नैसर्गिक वायुविजन प्रकारच्या हरितगृहाचा आपण वापर करतो. पूर्णतः नियंत्रित प्रकारचं जे हरितगृह आहे ज्याला आपण वातावरण नियंत्रित हरितगृह म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस म्हणतात. या प्रकारच्या हरितगृहामध्ये आतील वातावरण हे पूर्णपणे नियंत्रित करता येतं. हे बंदिस्त प्रकारचं हरितगृह असतं. यामध्ये बाह्य ऊर्जेचा वापर करून आतील वातावरणाचे घटक आहेत त्यामध्ये सूर्यप्रकाश असेल, त्याचप्रमाणे तापमान, आर्द्रता आणि कर्बयोचं प्रमाण हे घटक आपल्याला नियंत्रित करता येतात. अशा प्रकारच्या हरितगृहांमध्ये उच्च दर्जाची निर्यातक्षम फुलपिके, त्याचप्रमाणे विलायती भाजीपाला, त्याचप्रमाणे बिगर हंगामी पिके इत्यादीसाठी या प्रकारच्या हरितगृहाचा वापर करता येतो. यातला नेमका फरक काय आहे दोघांमधला? मी जो आता सांगितला की नैसर्गिक वायुविजन प्रकारच्या हरितगृहामध्ये जे आतील वातावरण आहे ते अंशतः आपण नियंत्रित करू शकतो आणि काही ठराविक भाजीपाला पिके, काही ठराविक फुलपिके याच्या आणि रोपवाटिका याच्या वापरासाठी हे अंशतः नियंत्रित हरितगृह आपण वापरतो. आणि क्लायमेट कंट्रोल जे पॉलिहाऊस आहे दुसऱ्या प्रकारचं जे पूर्णतः नियंत्रित आहे याच्यामध्ये बंदिस्त स्वरूपाचं असतं आणि त्यामधलं आतील वातावरण जे आहे ते पूर्णतः आपण नियंत्रित करू शकतो. अशा प्रकारच्या हरितगृहामध्ये उच्च दर्जाची निर्यातक्षम फुलपिके आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे बिगर हंगामी पिकं आपण घेऊ शकतो. म्हणजे हंगामामध्ये जी पिकं घेतो पण बिगर हंगामात जर आपण पिकं घेतली त्याला जास्त भाव बाजारामध्ये आपल्याला मिळतो. अशा प्रकारची पिकं आपण त्यामध्ये घेऊ शकतो. संशोधन कार्यासाठी देखील अशा प्रकारच्या हरितगृहाचा वापर केला जातो. आता शेडनेट गृह म्हणजे काय आणि त्याचा वापर कशासाठी करतात? सावली देणाऱ्या जाळीने झाकलेली सांगाडाबद्ध संरचना म्हणजे शेडनेट गृह. आता शेडनेट गृह म्हणजे काय आणि त्याचा वापर कशासाठी करतात? सावली देणाऱ्या जाळीने झाकलेली सांगाडाबद्ध संरचना म्हणजे शेडनेट गृह. वातावरणाचे जे अत्युत्तम जे घटक आहेत म्हणजे प्रखर सूर्यप्रकाश, त्याचप्रमाणे उच्च तापमान, अशा प्रकारच्या यांना नियंत्रित करण्यासाठी सहसा शेडनेट गृहाचा वापर केला जातो. शेडनेट गृहामध्ये भाजीपाला पिके, त्याचप्रमाणे रोपवाटिका, काही प्रकारची फुलपिके इत्यादी पिके आपण या शेडनेट गृहामधून घेऊ शकतो. बरं. हरितगृह आणि शेडनेट गृह या दोघांमधल्या शेतीचे नेमके फायदे शेतकऱ्यांना काय होतात? हरितगृह आणि शेडनेट गृह या दोन्ही प्रकारची जी शेती आहे ज्याला आपण सर्वसाधारणपणे संरक्षित शेती म्हणतो, या संरक्षित शेतीमध्ये आपल्याला वातावरणातील तापमान, आर्द्रता याचं आपल्याला नियमन करता येतं. त्याचप्रमाणे कमी कालावधीमध्ये आपल्याला पिकं घेता येतात, बिगर हंगामी पिकं घेता येतात. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला कमी जमीन, कमी मनुष्यबळ आणि कमी पाणी याचा वापर करून म्हणजे संसाधनाचा कमीत कमी वापर करून आपल्याला जास्तीत जास्त पिकांचं उत्पादन आपल्याला या संरक्षित शेतीच्या माध्यमातून आपल्याला घेता येऊ शकतं, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये यामध्ये भर पडू शकते. निर्यातक योग्य किंवा निर्यात मूल्य असणारा शेतमाल याच्या माध्यमातून आपण उत्पादित करू शकतो, जो आपल्याला परदेशामध्ये निर्यात करून जास्तीचा आपला पैसा शेतकरी कमवू शकतात. अशा प्रकारचा फायदा या संरक्षित शेतीच्या माध्यमातून आपल्याला होतो. फार छान. आता प्लास्टिक टनेल म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे होतात? प्लास्टिक टनेल म्हणजे हरितगृहासारख्याच उपयोग देणारी ही एक छोटी संरचना आहे. या संरचनेमध्ये कर्बोदक वायू वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती झाडांची वाढते. अति पाऊस किंवा अतिवारा, गारपीट इत्यादीपासून या प्लास्टिक टनेलमुळे आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. विशेषतः भाजीपाला उत्पादन, रोपवाटिका इत्यादी पिकांसाठी या प्लास्टिक टनेलचा वापर शेतकरी करतात. या प्लास्टिक टनेलमुळे आपल्याला प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळवता येतं. त्याचप्रमाणे लवकर बीजांकुरणास मदत होते, वर्षभर पिके घेता येतात
आणि रोगमुक्त कलमरोपांची अभिवृद्धी आपल्याला याच्यातून करता येते. अच्छा, आणि जे प्लास्टिकचं आच्छादन केलं जातं ते नेमकं काय आहे आणि त्यामुळे काय फायदे होतात? प्लास्टिक आच्छादन म्हणजे प्लास्टिक फिल्मच्या सहाय्याने वृक्षांभोवतालची किंवा रोपाभोवतालची जमीन आहे ती झाकून ठेवणे, जेणेकरून जमिनीतील जो ओलावा आहे तो टिकून राहील. त्याचप्रमाणे जमिनीतील तापमान नियंत्रित होईल आणि जमिनीत जे तण येतात ते तणांचं देखील आपल्याला नियंत्रण करता येईल. अशा प्रकारची जी शेती करण्याची पद्धत आहे त्याला आपण प्लास्टिक आच्छादन म्हणतो. सर्वसाधारणपणे काळ्या रंगाचे किंवा काळ्या चंदेरी रंगाचे किंवा काळ्या पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे अशा प्रकारच्या प्लास्टिक फिल्म्स या प्लास्टिक आच्छादनासाठी सध्या प्रचलित आहेत. बरं, संरक्षित शेतीसाठी शासनाच्या योजना कोणकोणत्या आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे? संरक्षित शेतीमध्ये हरितगृह उभारणी, शेडनेट गृह उभारणी, प्लास्टिक टनेल, प्लास्टिक आच्छादन, त्याचप्रमाणे हरितगृह शेडनेट गृहामधील जो भाजीपाला किंवा जी फुलपिकं आपण लावतो याचं लागवड साहित्य, त्याची मशागत, या सर्व घटकांसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना अर्थसहाय्य किंवा आपण ज्याला अनुदान म्हणतो हे शेतकऱ्यांना देतो. केंद्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून हे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबवलं जातं. यामध्ये 60% हा अनुदानाचा हिस्सा जो आहे तो केंद्र शासन देतं आणि 40% अनुदानाचा जो हिस्सा आहे तो राज्य शासन देतं. या योजनेचा प्रमुख उद्देश जो आहे तो असा आहे की संरक्षित शेतीमध्ये शेतकऱ्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणे, उत्पादक वाढीसाठी शेतकऱ्यांच्या पिकांची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता वाढीसाठी मदत करणे, उच्च प्रतीच्या निर्यातक्षम पिकांची लागवड करणे, ग्रामीण भागातले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे बिगर हंगामी पिकांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे. अशा प्रकारे संरक्षित शेतीच्या माध्यमातून आपण या उद्देशाने या योजना राबवल्या जातात. पण जे अनुदान देत आहात तर त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे? यामध्ये मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय पण जे अनुदान देत आहात तर त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे? राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून हरितगृह, शेडनेट गृह, त्याचप्रमाणे त्यातील लागवड साहित्य, प्लास्टिक आच्छादन, त्याचप्रमाणे जे काही घटक मी या ठिकाणी सांगितले या घटकांचं प्रति चौरस मीटर अशा प्रकारे खर्चाचे मापदंड शासनाने ठरवून दिले आहेत. हे प्रति चौरस मीटर ठरवलेल्या मापदंडाच्या प्रमाणे किंवा शेतकऱ्याने प्रत्यक्ष जो खर्च केलेला आहे यापैकी जो कमी असेल त्याच्या 50% अनुदान किंवा अर्थसहाय्य राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतं. यामध्ये एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 4000 चौरस मीटर पर्यंत आणि कमीत कमी 500 चौरस मीटर पर्यंत, म्हणजे 500 चौरस मीटर ते 4000 चौरस मीटर या मर्यादेमध्ये एका लाभार्थ्यास आपण लाभ देतो. यामध्ये केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जे प्रति चौरस मीटर मापदंड ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये हरितगृहाची जी 2 प्रकार मी यापूर्वी सांगितले त्यामध्ये अंशतः नियंत्रित किंवा नैसर्गिक वायुविजनावर आधारित हरितगृह आणि पूर्णतः वातावरण नियंत्रित हरितगृह हे हरितगृहाचे प्रकार झाले. या हरितगृहाच्या प्रकारानुसार व त्याच्या आकारमानानुसार त्याचे विविध मॉडेल्स आपण तयार केलेले आहेत. हरितगृहाचे साधारणपणे 15 ते 16 मॉडेल्स आहेत. या मॉडेल्सनुसार आणि आकारमानानुसार त्याचे प्रति चौरस मीटर खर्चाचे मापदंड आपण निश्चित केले. या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर नैसर्गिक वायुविजन प्रकारच्या हरितगृह म्हणजेच ज्याला आपण ओपन व्हेंटिलेटेड पॉली हाऊस म्हणतो, या ओपन व्हेंटिलेटेड पॉली हाऊसमध्ये 500 चौरस मीटरचं जे जर पॉली हाऊस आपण घेतलं तर त्याचे वेगवेगळे आकारमान आहेत. म्हणजे लांबी रुंदीप्रमाणे 20 बाय 28 त्याची एक आकारमान आहे, 28 बाय 36चं एक 1000 स्क्वेअर मीटरचं आकारमान आहे. म्हणजे 500, 1000, 2000, 3000, 4000 अशा 4000 चौरस मीटरच्या आकारमानापर्यंत प्रमाणे याचे विविध मॉडेल्स आहेत आणि या विविध मॉडेल्सप्रमाणे त्याचे खर्चाचे मापदंड आपण निश्चित केले आहेत. आपण या ठिकाणी जर बघितलं तर नैसर्गिक वायुयोजना आधारित 500 चौरस मीटरचं जर हरितगृह घेतलं तर सर्वसाधारण क्षेत्रासाठी 935 रुपये प्रति चौरस मीटर असा त्याचा खर्चाचा मापदंड आहे. मी या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो किंवा एक बाब स्पष्ट करू इच्छितो की डोंगराळ भाग जो आहे म्हणजे केंद्र शासनाने राज्यामध्ये जे अधिसूचित केलेले डोंगराळ तालुके या डोंगराळ भागासाठी सर्वसाधारण क्षेत्राच्या 15% जास्तीचा खर्चाचा मापदंड शासनाने निश्चित केला आहे. म्हणजे
500 स्क्वेअर मीटरच्या हरितगृहासाठी जर 935 रुपये प्रति चौरस मीटर मापदंड असेल तर अधिसूचित डोंगराळ क्षेत्रासाठी 1075 रुपये प्रति चौरस मीटर असा खर्चाचा मापदंड आहे. बरं. याप्रमाणे नैसर्गिक वायुविजन आधारित हरितगृहाच्या विविध आकारमानांसाठी 935 रुपयापासून ते साधारणतः जसं जसं त्याचं आकारमान वाढत जातं तसं तसं प्रति चौरस मीटरचा खर्चाचा जो दर आहे तो कमी कमी होत जातो. बरं, म्हणजे खर्चाचे मापदंड हे बदलत जातात. आणि या बदलत्या खर्चाच्या मापदंडाप्रमाणे हे जे निश्चित केलेले मापदंड आहेत या मापदंडाच्या 50% किंवा प्रत्यक्ष शेतकरी जे शेतावर उभारणी केल्यानंतर जो शेतकऱ्याला खर्च येतो त्याच्या 50% या दोन्ही रकमेच्या पैकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम शेतकऱ्यांना अनुदान म्हणून किंवा अर्थसहाय्य म्हणून शेतकऱ्यांना देय आहे. बरं, आणि शेडनेटसाठी पण काही मापदंड असतील? बरोबर. हरितगृहाप्रमाणेच शेडनेटचे देखील आपण त्याच्या प्रकारानुसार आणि आकारमानानुसार वेगवेगळे मॉडेल्स तयार केले. शेडनेट गृहामध्ये प्रामुख्याने राऊंड टाईपचं छत म्हणजे गोलाकार आकाराचं जे छत असतं त्याला आपण राऊंड टाईप शेडनेट हाऊस म्हणतो आणि जे फ्लॅट प्रकारचं किंवा सपाट छत असतं त्याला आपण फ्लॅट टाईप शेडनेट गृह म्हणतो. असे दोन मुख्य प्रकार शेडनेट गृहाचे पडतात आणि यामध्ये उंचीप्रमाणे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. राऊंड टाईपच्या शेडनेट गृहामध्ये 5 मीटर उंची असलेले आणि 4 मीटर उंची असलेले असे दोन प्रामुख्याने प्रकार आपण शेडनेट गृहाचे पाडलेले आहेत आणि फ्लॅट टाईपच्या शेडनेट गृहामध्ये 4 मीटर उंची असलेले आणि 3.25 मीटर उंची असलेले शेडनेट गृह असे आपण प्रकार त्यामध्ये पाडलेले आहेत. तर अशा प्रकारे शेडनेट गृहासाठी आता या ठिकाणी जर बघितलं तर राऊंड टाईपचं 5 मीटर उंची असलेलं शेडनेट गृह घेतलं तर त्याचं 500 स्क्वेअर मीटर पासून ते 4000 स्क्वेअर मीटरपर्यंत वेगवेगळे आकारमानाप्रमाणे 699 रुपये प्रति चौरस मीटर ते साधारणतः 555 म्हणजे जसं कमी कमी होत जातं 4000 स्क्वेअर मीटरसाठी 555 रुपये कमीत कमी त्याची चौरस मीटर प्रमाणे हे आहे खर्चाचा मापदंड आहे आणि त्याच्या 50% अनुदान हे शेतकऱ्यांना मिळू शकतं. बरं, आता हे तद्वतच डोंगराळ भागामध्ये जे अधिसूचित डोंगराळ क्षेत्र आहे त्यामध्ये 15% प्रमाणे वाढीव मापदंड शेतकऱ्यांना देय असतात आणि त्याच्या 50% अनुदान जे आहे किंवा अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देय असतं. हे खर्चाचे जे मापदंड आपण सांगता आहात तर ते शेतकऱ्यांना त्याचा तक्ता दिला जातो, शेतकऱ्यांना ही संपूर्ण माहिती कशी होते? कारण प्रत्येक याचे वेगळे वेगळे मापदंड आहे, तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि ती माहिती आपण कशी पुरवतात? आता हरितगृह आणि शेडनेट गृह याची मापदंड मी या ठिकाणी आपल्याला सांगितले. तद्वतच संरक्षित शेतीचे जे इतर घटक आहेत त्यामध्ये पक्षीरोधक किंवा गारपीटरोधक जाळी असेल किंवा प्लास्टिक आच्छादन असेल किंवा प्लास्टिक तणे असेल याचे देखील मापदंड शासनाने निश्चित केले आहेत. त्यामध्ये पक्षीरोधक जाळी किंवा गारपीटरोधक जाळी जी आहे त्याचा प्रकल्प खर्च जो आहे तो 35 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे निश्चित केला गेलेला आहे. त्याच्या 50% प्रकल्प खर्चाच्या 50% अर्थसहाय्य किंवा अनुदान शेतकऱ्यांना देय या योजनेत अंतर्गत असतं. यामध्ये मात्र अधिकतम क्षेत्र मर्यादा जी आहे म्हणजे एक लाभार्थी अधिकतम 5000 चौरस मीटर क्षेत्रापर्यंत या पक्षीरोधक जाळी किंवा गारपीटरोधक जाळीसाठी अनुदान घेऊ शकतो. प्लास्टिक आच्छादनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हेक्टरी 32,000 रुपये प्रमाणे याचा खर्चाचा मापदंड निश्चित केलेला आहे आणि या 32,000च्या 50% म्हणजे 16,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत याला आपण अनुदान देऊ शकतो. प्लास्टिक आच्छादनामध्ये मात्र डोंगराळ क्षेत्रासाठी 36,800 रुपयाचा प्रति हेक्टरी हा खर्चाचा मापदंड आहे आणि त्यामध्ये 18,400 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांना अनुदान देय होतं. परंतु या दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे सर्वसाधारण क्षेत्र आणि डोंगराळ क्षेत्रामध्ये एका लाभार्थ्याला 2 हेक्टरपर्यंत प्लास्टिक आच्छादनामध्ये आपल्याला अनुदान देता येऊ शकतं. प्लास्टिक टनाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 60 रुपये प्रति चौरस मीटर प्लास्टिक टन. आता आपण बघितलं की प्लास्टिक टन म्हणजे हरितगृहाचाच एक छोटा आकारमानाचा एक संरचना असते. यामध्ये 60 रुपये प्रति चौरस मीटर हा खर्चाचा मापदंड शासनाने निश्चित केलेला आहे आणि त्याच्या 50% म्हणजे 30 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देता येतं आणि यामध्ये 1000 चौरस मीटर प्रति लाभार्थी या मर्यादेपर्यंत आपण लाभ देऊ शकतो. डोंगराळ क्षेत्रासाठी हीच मर्यादा 15% वाढवली आहे. यामध्ये 75 रुपये प्रति चौरस मीटर हा खर्चाचा मापदंड आहे. त्यामध्ये 37 रुपये 50 पैसे या प्रति चौरस मीटर दराप्रमाणे शेतकऱ्याला आपण अनुदान देऊ शकतो आणि या प्रकारामध्ये देखील 1000 चौरस मीटर ही अनुदान देण्याची अधिकतम मर्यादा आहे. हे खर्चाचे वेगवेगळे मापदंड जे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतात? म्हणजे त्याची काही आपण यादी देतात की ती माहिती आपण कशी त्यांच्यापर्यंत पाठवतात? हां, शेडनेट गृह करायचं किंवा हरितगृह करायचं त्या हरितगृहाची जे मंजूर किंवा मान्यताप्राप्त असलेले जे डिझाईन्स आहेत किंवा आराखडे आहेत ते किंवा त्यांनी ते कुठल्या प्रकारचं साहित्य त्या हरितगृहाच्या किंवा शेडनेट गृहाच्या उभारण्यासाठी वापरलं पाहिजे
कुठल्या दर्जाचं वापरलं पाहिजे, अशा प्रकारचं लेखी स्वरूपातलं माहिती या शेतकऱ्याला पूर्वसंमतीपत्रासोबत दिली जाते. अशा प्रकारचं पूर्वसंमतीपत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मग त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून हरितगृह किंवा शेणगृह उभारणारी जी इरेक्टर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा शेतकरी स्वतः देखील अशा प्रकारच्या हरितगृहाची किंवा शेणगृहाची उभारणी करू शकतो आणि त्याचा फायदा हा घेऊ शकतो. घेऊ शकतो. नक्कीच. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आपण प्रेक्षकांना दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.